Okay, so I welcome you all in today's session. तर आजच्या सेशनमध्ये आपण सुरुवातीला एक शॉर्ट रिव्हिजन करू, जे काही मागचं झालेलं आहे. सो इफ यू रिमेंबर वी स्टार्टेड द टॉपिक ऑन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, राईट? आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं सगळ्यात महत्त्वाचं काम कोण सांगितलं होतं? मी कोण सांगेल मला? विच इज द मेन टास्क ऑर ड्युटी विच इज परफॉर्म बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया? कोणतं मुख्य कर्तव्य राहतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं? पत नियंत्रण. पतनियंत्रण. मी असं म्हणू का, पतनियंत्रणपेक्षा सगळ्यात महत्त्व राहतं की आर्थिक स्थैर्य, फायनान्शियल स्टेबिलिटी भारतामध्ये म्हणजे देशामध्ये तयार करणे हे सगळ्यात महत्त्वाचं काम राहतं. मग आर्थिक स्टॅबिलिटी कशी तयारी करतात, कशी करतात तर पतनियंत्रण करतात. मग पतनियंत्रण कसं करतात? याच्यासाठी दोन प्रकारचे साधनं असतात. एक संख्यात्मक, ज्याला आपण म्हणतो क्वांटिटेटिव्ह मेजर्स, अँड द सेकंड वन इज क्वालिटेटिव्ह मेजर्स. हे आपण पाहिलेलं नाही, हे आपण पाहणार आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सायकल शिकवलं होतं की मार्केटमध्ये असणारी महागाई असेल तर ती कंट्रोल करायचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कसं करतं, किंवा मार्केटमध्ये मंदी सदृश्य म्हणजे आपण डिप्रेशन टाईप पिरियड असेल तर त्याला बूस्ट करण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असतं, आणि त्यासाठी ते काही मेजर्स यूज करतं. त्याच्याबद्दल मी सांगितलं होतं. मला कोण सांगेल, सपोज मार्केटमध्ये सध्या मंदी आहे, म्हणजे सध्या मार्केटमध्ये नोबडी गोज टू शॉप टू बाय एनिथिंग, unemployment is there, poverty is there, and if such kind of situation is to be eradicated, what kind of measures should be taken by the Reserve Bank of India? कोण सांगेल मला? बँक बँक करणे. बँक रेट कमी करणे. डिप्रेशनच्या कंडिशनमध्ये काय करणार? म्हणजे बेरोजगारी आहे, दारिद्र्य आहे, जॉब्स नाहीयेत लोकांना, लोकांच्या हातात पैसा नाहीये, तर कोणत्या पैशाचं धोरण? महाग पैशाचं धोरण का स्वस्त पैशाचं धोरण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया राबवेल? काय वाटतं? स्वस्त पैशाचे स्वस्त धोरण. पैशांचं धोरण. बरं, स्वस्त पैसा. म्हणून स्वस्त पैसा करणे म्हणजेच काय? बँक रेट इंटरेस्ट रेट कमी करतात ते मोस्टली. रेट ऑफ इंटरेस्ट कमी करणे. मग त्याच्यामध्ये SLR कमी करतील, CRR कमी करतील. मग त्याचा फायदा काय होईल? किंवा बँक रेट कमी केला, बँक रेट जर कमी केला तर काय होईल? जास्त लोक पैशांची निर्मिती जास्त होईल. लोक कर्ज घेतील ना. पहिलं 8% लोकांच्या होतं. हातात लोकांच्या हातात येस, म्हणजे लोक जास्त कर्ज घेतील. ज्या ठिकाणी कोणीतरी 5 लाख रुपये लोन घेणार होतं, आता 10 लाख घेईल. ज्या ठिकाणी 4 लोकांना रोजगार मिळतात, 8 लोकांना रोजगार मिळेल. राईट? 8 लोकांना रोजगार मिळाल्यानंतर 8 लोक त्यांची पर्चेसिंग पॉवर वाढेल, आपण क्रय शक्ती म्हणतो. आणि क्रय शक्ती वाढते म्हणजेच डिमांड विल इन्क्रीज इन दॅट मार्केट. राईट? वन्स डिमांड इज इन्क्रीज, डेफिनेटली इट इज गोइंग टू लीड टू द प्रोडक्टिव्हिटी नीड्स एम्प्लॉयमेंट. एम्प्लॉयमेंट अजून जनरेट झालं, एम्प्लॉयमेंट जनरेट झालं, त्यांच्या हातात परत पैसा आला. अशा प्रकारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करतं? डिप्रेशन किंवा रिसेशन टाईप सिच्युएशनला कंट्रोल करण्यासाठी मेजर्स यूज करतं. हे मी सांगितलं होतं. ठीक आहे, आज थोडं डिटेलमध्ये पाहून घेऊ सगळ्या गोष्टी, मग तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक गोष्टीला ते कसं कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. स्क्रीन दिसते का सांगा मला? यस सर, दिसते. ठीक आहे. प्रवण हे सोडाय काय इम्पॉर्टंट नाही एवढं. म्हणजे थोडक्यामध्ये औद्योगिक पुरवठा पण करते, उद्योगांना पुरवठा पण करायचं काम करतं, ऍग्रिकल्चरला सुद्धा पुरवठा करते. ऍग्रिकल्चरसाठी त्यांनी एक नवीन बँक आहे, ज्याला आपण नाबार्ड म्हणतो. नाबार्ड एक बँक आहे, शिखर बँक, अपेक्स बँक, दॅट हेल्प्स द फार्मर्स. त्याच्यानंतर जिल्हा ग्रामीण बँका असतील, राईट, त्याच्यानंतर पतसंस्था असतील, पण ते खाली खाली येतं. पण आपण ते पतनियंत्रणाची जे आपण स्वरूप आहे ते पाहून घेऊ. हे बघा, RBIचे मौद्रिक धोरण, मॉनिटरी पॉलिसी ऑफ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मला सांगा, मॉनिटरी पॉलिसी जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिक्लेअर करतं ते किती महिन्यांनी करतं रे? 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 6 महिने? 3 महिने. 3 महिन्यांनी? किती महिन्यांनी करतं? येस चालेल मॅडम. मॉनिटरी पॉलिसी किती महिन्यांनी? आता 2 महिन्याचं केलेलं आहे.
आता दर 2 महिन्यांनी केली जाते. बरोबर, पहिले किती महिने असायचं? पहिले 3 महिन्यांनी असायचं. म्हणजे आता नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर आफ्टर एव्हरी 2 मंथ्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिक्लेअर्स इट्स मॉनिटरी पॉलिसी. काय वाटतं तुम्हाला, का 2 महिन्यांनी केली असेल? काय कारण होतं? पहिले 3 का पोटात दुखत होतं? काय प्रॉब्लेम? कशामुळे केलं असेल? काय असं ठरलं असेल की नाही 2 महिन्यांनी करावं? हा, आढावा लवकर घेण्यासाठी. मग आढावा लवकर का घ्यायचा? कारण मार्केटची सिच्युएशन कंट्रोल करता आली पाहिजे. राईट ना? अगर मार्केट में प्रॉब्लेम है, डिप्रेशन टाइप कंडिशन है, दे शुड बी एबल टू क्युअर इट ऍट द प्रायोरिटी लेवल. किंवा खूपच जास्त महागाई वाढली तरी ती कंट्रोल करता आली पाहिजे. म्हणून 2 महिन्यांनी जाहीर केलं जातं ते. रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, तो काय प्रकार ते पण पाहणार आहे. ठीक आहे, वाचून घ्या काय म्हटलंय. राष्ट्रीय उत्पन्न, रोजगारची पर्याप्त पातळी गाठणे, सगळ्यात महत्वाचं कोणतं पार्ट आहे? किंमत स्थैर्य राखणे. व्यवहार तोल स्थैर्य. व्यवहार तोल म्हणजेच काय? व्यापार तोल आणि व्यवहार तोल दोन वेगळ्या कॉन्सेप्ट आहेत, मी नंतर सांगेन तुम्हाला. यातून अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करून देणे हे काम महत्वाचं असतं. त्याचबरोबर देशांतर्गत ज्याला आपण पेपर करन्सी म्हणतो, यांचा पुरवठा किती करायचा, किती कमी करायचा हे ठरवण्यासाठी मॉनिटरी पॉलिसी कमिटी डिक्लेअर्स इट्स पॉलिसी आफ्टर 2 मंथ्स. यालाच आपण काय म्हणतो? रिझर्व्ह बँकेचे मौद्रिक धोरण. कळतंय का? म्हणजे 2 महिन्यांतर मार्केटमध्ये किती पैसा टाकायचा, किती कमी करायचा, महागाईची परिस्थिती आहे का, स्वस्त आहे, या सगळ्या गोष्टींचं प्रॉपर अनालिसिस करून त्याच्यानंतर या गोष्टी ठरवल्या जातात. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, तिथं चुकून वाढ झालंय, हे वाढ आहे स्थैर्यासह आर्थिक वाढ, ग्रोथ विथ स्टॅबिलिटी. म्हणजे हे मेन उद्दिष्ट आहे की इकॉनॉमी आपल्याला ग्रो करायची, पण स्टेबिलिटी पण त्याच्यामध्ये पाहिजे. आणि याच्यामध्ये जेव्हा आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्वतःची मॉनिटरी पॉलिसी जाहीर करतं, त्यावेळेस इकडे बघा, व्यापारी बँक व्यवस्थेतील रोखता प्रमाणावर म्हणजे बँकेच्या हातात असलेल्या रोख पैशावर परिणाम होतो. तसा त्यांच्या व्याजदरावर सुद्धा परिणाम होतो. मी 2 कन्सेप्ट बोललोय की द मॉनिटरी पॉलिसी इज गोइंग टू अफेक्ट द कॅश रिझर्व्ह ऑफ द बँक, आणि दुसरं इंटरेस्ट वर सुद्धा अफेक्ट करतो. मला कोण एक्सप्लेन करेल, काय सांगता येईल? रोख पैशावर कशा प्रकारे होतं ते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मॉनिटरी पॉलिसी थ्रू रोख पैशावर कसं कंट्रोल करू शकतं आणि रेट ऑफ इंटरेस्ट कसा कंट्रोल करू शकतं? रेट ऑफ इंटरेस्ट करतं लागू बँक रेट. पण रोख पैसा कसा असतो? म्हणजे समजा बघा, मेमनी अँड मेमनी बँक आहे. या बँकेकडे समजा 100 करोड रुपयाचे ठेवी आहेत, 100 कोटी ठेवी आहेत. मला सांगितले की 18% तुमचा एसएलआर राहील. एसएलआर म्हणजे काय? की 18% अमाऊंट तुम्ही स्वतःकडे ठेवायची, 4% अमाऊंट कुठे ठेवायची? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे सीआरआर ज्याला म्हणतो, कॅश रिझर्व्ह रेशो, आपण पाहणार आहे. अचानक सरकारने काय केलं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्या पॉलिसीमध्ये सांगितलं की सीआरआर 4 वरून 5% करा. मग 5% जर केली, मग जर 5% सीआरआर झाला, कॅश रिझर्व्ह रेशो, आउट ऑफ 100 करोड 5 करोड यू हॅव टू कीप टू द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मग मार्केटमध्ये पैसा कमी येईल का जास्त जाईल? कमी येईल, कारण रिझर्व्ह बँकेने 5 लाख कोटी काढून घेतले. पहिले किती होते? फक्त 4 कोटी. आता किती घेतले? 5 कोटी. मतलब याचा अर्थ जी बँक 4 कोटी रुपये ठेवणार होते, आता ते 5 कोटी ठेवते. म्हणजे 1 करोड रुपये बँकेचा काय झाला? लॉस झाला. बँक कांट गिव्ह दॅट अमाऊंट टू समवन ॲज अ लोन. बँकेला लोन देता येणार नाही. तसंच एसएलआर आहे. एसएलआर म्हणजे काय सांगतो? स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. तो काय ते सांगणार आहे पुढं. म्हणजे मी फक्त एवढं सांगतोय की रोखता प्रमाण कसं कंट्रोल करतं. बँकेच्या हातात जर जास्त पैसा असेल ना, तो बँक ज्यादा लोन प्रोव्हाइड करेगा. जास्त लोन प्रोव्हाइड केलं की लोक जास्त पैसे खर्च करतील. जास्त पैसे खर्च केला की जास्त महागाई वाढेल. मग लोकांच्या हातातला पैसा कंट्रोल करायचा असेल तर बँकेच्या हातातला पैसा काढून घ्यायचा. बँकेचा पैसा कोण काढून घेईल? मी घेईल का?
आरबीआय का? आरबीआय. मग आरबीआय सांगतं चलो महंगाई बहुत ज्यादा बढ़ गई है, क्यों? लोगों के पास बहुत ज्यादा पैसा है, तो क्या किया जाए? पैसा छीन लिया जाए. कहां से? लोगों से नहीं पॉसिबल, बैंक से. मग बैंक से म्हणजेच काय? जिथं स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो 18% था, वहां पे 25% करतो. एवढं करत नाही तर सांगतो उदाहरण. मग आता 25% रक्कम बँकेला स्वतःकडे ठेवावं लागेल. ती बँक कर्ज देऊ शकेल का? नाही. मग बँक जर 25% रक्कम लोनवर देऊ शकत नाही, पहिली 18% होती, याचा अर्थ बँकेच्या हातातला कॅश कमी झाला का वाढला? बँकेच्या हातातला कॅश कमी कमी झाला का झाला. वाढला? कमी झाला. बँक लोन ही नाही दे सकता भी. आणि जर बँक इज नॉट एबल टू प्रोव्हाइड एक्स्ट्रा लोन, पीपल विल नॉट बी एबल टू गेट एक्स्ट्रा लोन. जर लोकांनी लोनच जास्त नाही घेतलं, देन त्यांना इन्व्हेस्टमेंट करता येत नाही तेवढी. इन्व्हेस्टमेंट नाही करता आली त्यांना, तर त्यांना लोकांना रोजगार देता येत नाही तेवढा. ज्या ठिकाणी 4 लोकांना रोजगार होता, आता तिथं कमी लोकांना रोजगार मिळतो. याचा अर्थ काय झालं? मार्केटमध्ये महागाई काय झाली? कमी झाली. लोकांच्या हातातला पैसा बँकेने इनडायरेक्टली ओढून घेतला. समजते का? नाही समजलं? परत सांगू समजून. कळलं का गिरीश? सांग, कळलं का? हं? नाही कळलं? मी सांगतो. कळलं? तुम्हाला कळलं असेल. तुमचं काय नीट ऐका परत. मला बँक लोन पाहिजे. जस्ट थिंक की मला बँक लोन पाहिजे. आय वॉन्ट टू ओपन अ न्यू अकॅडमी. एसी पॉश, मोठं सगळं, छान छान, झगामागा मला बघा, अशा टाईपचं मोठी अकॅडमी आपल्याला करायची. बरोबर? त्यासाठी मला 20 लाख रुपीज लोन पाहिजे. किती? 20 लाख. आणि मी प्लॅन केलाय, अगर 20 लाख का लोन लूंगा तो 8 टीचर्स अपॉइंट करूंगा. किती? 2 ब्यूटीफुल रिसेप्शनिस्ट होंगी यहाँ पे, एक चाय वाला होगा, न्यूजपेपर वाला अलग होगा. तर मी प्लॅन केलाय की जर मला 20 लाख रुपये लोन मिळालं ना, तर आय एम गोइंग टू प्रोव्हाइड जॉब टू 12 पीपल. 12 लोकांना मी काय करणार आहे? जॉब देणार आहे. मला गरज आहे. पण मी बँकेकडे गेलो. बँक मला म्हटलं, सचिन मेमाने, बँक रेट बढ़ गया है. सुरुवातीला वेन आय इन्क्वायर्ड, त्यांनी सांगितलं 8% मिळेल तुम्हाला. आज सांगतात 10%. इफ यू वॉन्ट अ लोन यू हॅव टू पे 10%. मी म्हटलं नो, नॉट पॉसिबल. मग एक काम करा, 10 लाख रुपये घ्या ना. इफ इट इज आउट ऑफ युअर बजेट, टेक ओनली 10 लाख रुपीज. म्हणजे ठीक आहे, 10 लाख रुपीज द्या. मग 10 लाख रुपीज म्हटल्यानंतर मला जागा मला बघा असं करता आलं नाही. माझा क्लासरूम छोटा आहे. माझे मी जिथं एक 2 रिसेप्शनिस्ट ठेवून होतो, एकच ठेवली. सुंदर नाही बऱ्यापैकी, राईट. तिला फक्त बोलता येते. रिसेप्शनिस्ट चांगले लागतात, माहिती का नाही? हा, नाही तर लोक पळून जातात. आपल्याकडे कुणीच नाही, विषय सोडून द्या, मीच सगळं बघतो. दुसरी गोष्ट, टीचर जहां पे 4 रखना चाहते, अभी आता किती ठेवतोय? तिथं 8 ठेवणार, आता किती ठेवतोय? 4. मग मला सांगा, जर 4 लोकांना मी जॉब देऊ शकलो फक्त, ओनली आय वॉन्टेड टू अपॉइंट 8 टीचर्स. आता माझ्याकडे पैसे नाहीत. का पैसे नाहीत? कारण माझ्याकडे लोन फक्त 10 लाख घेतलं. मी का कमी घेतलं? मी लोन 10 लाख रुपये कमी घेतलं कारण मला परवडत नाही. का परवडत नाही? कारण बँकेने सांगितलं 8% 10% रेट ऑफ इंटरेस्ट देना होगा. मग बँकेने असं का केलं? कारण बँक को महंगाई कम करनी है. मग बँकेने महंगाई कमी केली का रे? केली ना. जर माझ्याकडे समजा आम्ही 4च लोकांना काम मिळालं, ओनली 4 पीपल वुड गेट अ जॉब. नाव दे विल गो टू शॉपिंग. पेमेंट झाल्यानंतर त्यांच्या बायका शॉपिंगला जातील, ब्युटी पार्लरमध्ये जाशील, पोरं टॉईज खेळणी खरेदी करत जातील. सगळ्यांच्या हातात पैसा येईल. पण 4च लोकांना पेमेंट झालं. मग मला सांगा, जो टॉईज बेचने वाला था उसका टॉईज ज्यादा बिकेगा क्या? नाही विकणार. ब्युटी पार्लरमध्ये बाई लवकर जाईल का? नाही म्हणणार, बाया नवऱ्याचा पगार कमी झालाय. बरोबर का नाही? 4 जणांच्या बायका जातील का ब्युटी पार्लरला? नाही जाणार. मग ब्युटी पार्लरवाली एकाच बाईला कामाला ठेवेल का 2 बायांना कामाला ठेवेल? एकाला. ती म्हणेल विमेन आर नॉट कमिंग, सो आय कांट अफोर्ड. तो मी एकाच लेडीला कामाला ठेवतो. मी एकाच लेडीला कामाला ठेवलं, एम्प्लॉयमेंट कमी झालं का वाढलं? कमी झालं. मग ती लेडी आता पिझ्झा खायला जाणार होत्या, दोघे जायच्या, आता एकच जाते. पिझ्झावाला धंदा कमी झाला का वाढला? पिझ्झावाला धंदा कमी झाला. पिझ्झावाला म्हटला, गिरीश आज से तू काम पे मत आ. एकच कामगार बाजारला, म्हणजे एम्प्लॉयमेंट गेलं.
एम्प्लॉयमेंट कम हो गया. म्हणजे एम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारी वाढली, लोकांच्या हातातला पैसा कमी झाला. नाव पीपल आर नॉट एबल टू स्पेंड मनी. लोकांना पैसे खर्च करता येतोय का आता? नाही. मग पैसे खर्च करता येत नाही, मग मला सांगा, जर पैसे नसतील, खर्च करता येत नसेल, मग डिमांड वाढेल का? मग डिमांड नाही वाढली, तर त्यांनी सांगितलं अरे डिमांड ही नाही बढ़ रही है, कपड़ा परचेस ही नाही कर रहे, रोक प्रोडक्शन रोक दो भाई, प्रोडक्शन रोक दो. मग प्रोडक्शन थांबवलं, राहिलेल्या वस्तूच्या किमती कमी होतील का वाढतील? कमी झाल्या, बिकॉज नो बडी इज बाईंग इट. अशा प्रकारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आपण म्हणतो ना, सासू आत बसून काड्या पळती, नंदेला सांगती जा वहिनीला असं असं म्हण, तसं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वर बसलेली सासू आहे. नंदन म्हणजे खालचे लोक आहेत. इनडायरेक्टली इट कंट्रोल्स एव्हरीथिंग. आणि त्याच्यासाठी ती तुमची कॅश पण कंट्रोल करतं आणि तुमचं लोन गिव्हिंग कॅपॅसिटी सुद्धा कंट्रोल करतं. मग रिझर्व्ह, समजा तुम्हाला एमपीएससीने प्रश्न विचारला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातर्फे बँकांची कर्ज देयता प्रमाण कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या मेजरचा वापर केला जातो? ऑप्शन पहिला, डायरेक्ट बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, का एसएलआर? बँक रेट ओनली, कारण डायरेक्ट लोन देतोय. पण जर सगळं ओव्हरऑल म्हटलं तर सगळे. समजलं? समजलं का नाही समजलं? नाही समजलं रेकॉर्डिंग बघा, नाही परत विचारा मला. पुढे जाऊ, चला पोरांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, अजून काय काय उद्दिष्ट आहेत? देशातील एकूण चलन पुरवठ्याचं नियंत्रण करणे. त्याच्यानंतर व्यापारी बँकाचे निर्मितीवर नियंत्रण ठेवणे. म्हणजे व्यापारी बँक आहेत, आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकिंग पर्पजने येतच नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा उद्देश काय असतो? फक्त कंट्रोल करणे, मॅनेजमेंट करणे. पण ज्या बाकीच्या बँक्स काय करतात, पैसा कमवण्यासाठी आलेले असतात, तर त्यांच्यावर सुद्धा कंट्रोल ठेवणे. तेजी मंदी, म्हणजे इन्फ्लेशनच्या काळात किंवा मंदीच्या काळामध्ये ह्या गोष्टीचा टाळणे, दुष्परिणाम टाळणे. देशांतर्गत आणि पातळीचे स्थैर्य राखणे. विनिमय, विदेशी विनिमय दरामध्ये स्थैर्य राखणे. आणि व्यापार तोल आणि व्यवहार तोल मध्ये समतोल निर्माण करणे. आता व्यापार तोल, बॅलन्स ऑफ ट्रेड अँड बॅलन्स ऑफ पेमेंट, ते काय ते आपण नंतर डिटेलमध्ये पाहणार आहे. किती राहिले? 30. करू क्लिअर पोरांनो? समजलं इथपर्यंत? थोडंफार कळलं का? एनी डाऊट? खूप सोपं आहे समजायला. मग एकदा कळलं ना की समजून जाते बघा. इथे लक्षात. आता जसं मी तुम्हाला म्हटलं, एप्रिल 2014 पासून वेन नरेंद्र मोदीजी केम इन पॉवर, मोदींचं सगळं होतं की सगळं मी काँग्रेस तोडून टाकणार, आय विल ट्राय समथिंग माय न्यू. मग तुम्हाला माहिती आहे, प्लॅनिंग कमिशन बरखास्त केलं, नियोजन मंडळ बरखास्त केलं, नीती आयोग आला. सेम काइंड ऑफ स्ट्रॅटेजी दॅट ही युज्ड. त्यांनी सांगितलं की इथून पुढे एप्रिल 2014 पासून रिझर्व्ह बँकेने तिमाही धोरण होतं. मतलब प्रत्येक 3 महिन्यानंतर, बघा मी काय म्हणतो, प्रत्येक 3 महिन्यानंतर रिझर्व्ह बँक त्यांच्या पॉलिसी चेंज करायचं. म्हणजे पॉलिसी म्हणजे कोणत्या? मॉनिटरी पॉलिसी, की बँक रेट कम करणं आहे, बढाणं आहे. रेपो रेट, आता हे रेपो रेट तुम्हाला माहिती नाही, मला माहिती आहे, फक्त ऐकून घ्या मी काय सांगतोय. हे कमी जास्त करायचा कालावधी किती होता? 3 महिने. आता तो किती केलाय? बाय मंथली. बाय म्हणजे टू, बाय म्हणजे ती बाई नाही, ही बाय, बी आय, बायलिंग्वल. बाय मंथली मॉनिटरी पॉलिसी सायकल आहे. त्याला द्वैमासिक म्हणजे 2 महिन्याने ते काय करतात? रिपीट करतात. मग परीक्षेला प्रश्न विचारला, खालील विधानांचा विचार करा. एप्रिल 2015 पासून आर्थिक बँकाचं तिमाही धोरण द्वैमासिक करण्यात आलं. चुकी बरोबर चूक. द्वैमासिक करण्यात आलंय, पण कधीपासून? 24 पासून. आपलं वाटतं हा आपण एवढंच पाठवतो, हा की 2 महिने किया, अरे 2 महिने किया, एमपीएससी डोक्यावर पडलंय काय विचारते. मग तुम्ही लक्षात ठेवा, ही फॅक्ट आहे की एप्रिल 2014 रटना है, उसके बाद में बाय मंथली रटना है, हे लक्षात ठेवा. पुढे बघा. राईट. आता हे आरबीआयचे पतनियंत्रणाचे धोरण काय प्रकारे समजून सांगतो मी. व्यापारी बँका चलन निर्मिती करताना, म्हणजे बँका ठेवीतून कर्ज आणि पुन्हा कर्जातून उत्पन्न ठेवी निर्माण करतात. म्हणजे ऋषीने ठेवली माझ्याकडं 1,000 कोटीची ठेव, तर मी काय करतोय, ते कर्ज वाटतोय, लोकांना देतोय, आणि त्यातून मी इंटरेस्ट कमवतोय.
आणि ते इंटरेस्ट मधून माझं कॅपिटल वाढवतोय आणि परत ते मार्केटमध्ये उठतोय. अशा प्रकारे बँका काय करतात, स्वतःचं भांडवल वाढवतात. बँकांनी जर आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी प्रमाणावर चलन निर्मिती केली तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेवर होतात. म्हणजे समजा एखाद्या बँकेने 10,000 कोटीतून 2,000 कोटी कमवले, परत लोनला देऊन टाकले लोकांना. याचा अर्थ काय होतंय, तुम्ही मार्केटमध्ये पैसा जास्त टाकताय. पैसा जास्त टाकताय म्हणजे लोकांच्या हातात पैसा येणार, लोक शॉपिंग करणार. हर कोई बोलेगा थारच पाहिजे मला, स्विफ्ट बिफ्ट काही घेणार नाही. सगळे जातील थार घ्यायला. थारचं प्रोडक्शन आहे का तेवढं? म्हणजे तो इम्बॅलन्स तयार होतो. म्हणजे मार्केटमध्ये महागाईची परिस्थिती निर्माण होते. आता मी थारचं उदाहरण देतोय, फॉरगेट अबाउट थार. मी फ्लॅट घेतला कोविडच्या काळामध्ये, मला तो फ्लॅट खूप कमी किमतीत मिळाला. म्हणजे मला तो फ्लॅट मिळाला 32 लाखामध्ये. त्याच्यानंतर त्या फ्लॅटची किंमत 40-42 लाख रुपये झाली एकदम. का बरं? कारण बँक रेट खूप कमी आलता. बँकांनी कोविडच्या काळामध्ये इकॉनॉमीला बूस्ट करण्यासाठी सांगितलं होतं की होम लोन सस्ते हो जाएंगे, तुम्हाला कमी दरात रेट ऑफ इंटरेस्टने कर्ज मिळतील. मग लोकांनी काना कर्ज घेतले, आमच्यासारख्यांनी डोकं जागेवर न ठेवता घेतली घरं. आता बरेच हप्ते येते का लक्षात तुमच्या? मग त्यांनी काय झालं, मार्केट बूस्ट झालं का कमी झालं? बूस्ट झालं. पण नंतर त्यांना वाटलं, अरे 1 BHK का 40 लाख में मिळता है क्या? गरिबांना घेता येत नाही. आपण काय केलं पाहिजे, लोकांच्या हातातला पैसा काढला पाहिजे. मग डायरेक्ट बँकेला सांगितलं होम लोन बढाओ, महंगा करो. मग सांगितलं बँकेने 8-9% रेट ऑफ इंटरेस्ट आहे. कोण जाते दर पडायला बँक लोन घ्यायला? तर नाही जात, लोक नको म्हणतात. बरोबर का नाही? म्हणजे सुखाने झोपू झोपडीमध्ये, कर्जाच्या घरामध्ये उशा कुशा बदलण्यात काय मजा आहे? झोपच येत नाही ना. येते का लक्षात? म्हणून लोक आता कर्ज कमी घेतात, कारण बँकेने काय केलं, रेट ऑफ इंटरेस्ट वाढवला. कळतं तुम्हाला? येते लक्षात? म्हणजे त्यामुळे बँकांच्या पतनिर्मितीच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मध्यवर्ती बँक म्हणून आरबीआयवर आहे. आता आमच्या सोसायटीमध्ये ना पोरांनो, एक कॉल सेंटर चालू केले त्या बिल्डरने. त्याचे फ्लॅट्स विकले जात नाहीत ना. तर माझी आई मला म्हणते, "इथं काय कॉलेज चालू झालंय का काय?" सगळ्या पोरीच, मोठे नाही म्हणत तरी 50 पोरं 50 पोरी कॉलिंगसाठी फक्त. तसं टायफॉइड घालणार, मग नाही का तसं जॅकेट वगैरे, आणि फिरतात फोनवर बोलत बोलत. आई म्हणजे कॉलेजचं, म्हणलं आई कॉलेज नाही चालू झालं बेरोजगारांची भरती आहे म्हणली. हे खास कॉलिंगसाठी आलेत. कुणाला? सर तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे का, आपल्याकडे ऑफर चालू आहे. फ्लॅटच कोण लोक घ्यायला ना सध्या, रेट ऑफ इंटरेस्ट जास्त आहे. फ्लॅट घेत नाही म्हणून त्यांनी लोकांना बोलवलंय. मला सांगितलंय की जर तुम्हाला लॉयलिटी मेंबरशिप असते ना, की जर तुम्ही म्हणला की सायली मॅडम आमच्या इथं फ्लॅट घ्या, मी सायलीला म्हणलं सायली माझी विश्वास ठेवून म्हणले हा ठीक है सर मी फ्लॅट घेते. तर सायलीने अगर मेरे यहाँ पे फ्लैट लेती है ना, मुझे उसका 50,000 75,000 मिलेगा, की मी कस्टमर आणलं म्हणून. समजते ना का? ही का गरज पडली, लोक घेत नाहीत. ठीक आहे, बघा पुढे बघा. आरबीआय मार्फत अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक व्यवहाराचा आकार मनाशी आणि संघटन सोडून काय इम्पॉर्टंट नाही. पतनियंत्रण काय असतं सांगतो तुम्हाला. दोन पैशात दोन असतं. एक असतं आवश्यकतेपेक्षा जास्त पतचलन निर्मिती झाली तर त्याला काय म्हणतात, कसलं धोरण म्हणतात? महाग पैशाचे धोरण. डिअर म्हणजे महाग सुद्धा बरं का. तो म्हणजे ओ माय डिअर, हॅपी न्यू इयर तो वेगळा. हा डिअर म्हणजे प्रिय तो अर्थ आहेच, पण डिअर म्हणजे महाग सुद्धा. डिअर मनी पॉलिसी म्हणजे काय? महाग पैशाचे धोरण. मार्केटमध्ये पैसा काय केलाय? टाकलेला आहे. आणि समजा सरकारला असं वाटलं, अगर गव्हर्नमेंट को ऐसा लगा की पैसा खींचना चाहिए वापस, सरकार काय करते? क्रेडिट कॉन्ट्रॅक्शन करते, ज्याला आपण पतसंकोचन म्हणते. त्याला म्हणतात स्वस्त पैशाचे धोरण. कसं म्हणतात? स्वस्त म्हणजे चीप मनी पॉलिसी. चीप मनी पॉलिसी. हे नाही कळणार, मी परत सांगतो एकदा. जर आवश्यकतेपेक्षा जास्त पतचलन निर्मिती झाली, म्हणजे खूप जास्त पैसा लोकांच्याकडे आला, तर लोक काय करतील? वस्तू विकत घ्यायला जातील. मग डिमांड वाढेल. डिमांड वाढलं की प्राइस काय होते? वाढेल. प्राइस जर कमी ठेवायचं आपल्याला, तो दॅट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट. मग गव्हर्नमेंट म्हणतं आरबीआयला झोपला काय तुम्ही, कसला पगार घेताय? मग तो विचार करता, ठीक आहे आपण काय करू, पैसा काय करू, पैसा काय करू, महाग करू. पैसा महाग करू. मग ते काय करतील? रेट ऑफ इंटरेस्ट कमी करतील का वाढवतील? वाढवतील. महाग झाला पैसा म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट वाढला. का वाढला? कारण मार्केटमध्ये जास्त पैसा आला. येते लक्षात? आता समजा समजा
पैसा आहे, लोकांकडे पैसा नाहीये, लोक खर्च करत नाहीत, पैसे विकत घेत नाहीत वस्तू. लोक जर पैसे विकत घेत नसतील तर 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 ते काय करते, पतचलन निर्मिती होत नसेल तर स्वस्त पैशाच्या धोरणाचा अवलंब करते. म्हणजे काय करा, रेट ऑफ इंटरेस्ट कमी करेल का वाढवेल? कमी केलं. मग मी म्हणलं अरे 20 लाख काय, 40 लाख द्या, काच त्याकडे मी टाकू, 40 लाख लोक कामाला ठेवू, 40 लोक कामाला ठेवू, आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे तो इकडे इकडे जागा बघा, मला बघा, राईट, एकदम भारी. 40 लोकांना रोजगार मिळाला. किती? 40. मग 40 लोकांना रोजगार मिळाला कारण मला रेट ऑफ इंटरेस्ट कमी होता म्हणून मी ते घेऊ शकलो लोन. म्हणजे इनडायरेक्टली बँकेने काय केलं, आरबीआयने काय केलं, पैसा काय केला, पैसा काय केला, चीप केला. पैसा काय केला, स्वस्त केला. का स्वस्त केला? कारण पतनिर्मिती होत नाहीये, मार्केट में पैसा नहीं घूम रहा. तो घुमण्यासाठी फिरण्यासाठी काय करतात, चीप मनी पॉलिसी आणि डिअर मनी पॉलिसी. तुम्हाला कळलंच असेल, काय विषय नाही. आता आवश्यकतेनुसार पतसंकोच किंवा चलन विस्तार घडून आणण्याच्या आरबीआयच्या धोरणाला आपण काय म्हणतो, पतचलन नियंत्रण असं म्हणतो. किती लोकांना कळलं पतचलन नियंत्रण म्हणजे काय? हाऊ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इंटरव्हिन्स टू कंट्रोल इन्फ्लेशन और बूस्ट द मार्केट. समजलं सगळ्यांना? थोड्याफार प्रमाणात अंदाज आला का? हं? बोला बोला बोला. किती लोकांना कळलं? अश्विनी मॅम कळलं का हो? पूजा मॅम, दीपाली मॅम, दोन्ही दीपाली मॅम, हो सर. प्रतीक्षा, निकिता, जागृती मॅम, गिरीश, गोठलं का नाही कळलं? हे समजायला थोडं किचकट जातं बरं का सुरुवातीला, एकदा कळलं की कळलं. सर ती डायग्राम काढली होती ना, त्यामुळं हा, लवकर एक लक्षात आलं. छान डायग्राम काढलाय दीपाली मॅमने, मी नंतर ग्रुपवर शेअर करतो. त्यांनी तो डायग्राम काढलाय बघा. कोणताही क्लास, मी ह्याच्या आधी पण सांगितले, फालतू असतो. जर क्लासमध्ये शिकवलेलं तुम्ही करत नसाल तर तुमचं विसरून जाणार. मास्तरनी शिकून शिकून मास्तर मेला, आत्महत्या केली तरी फायदा नाही. कारण जर तुम्ही क्लासमध्ये शिकवलं, तुम्ही करून घरात जाऊन, मग तो मॅथ्स असो, रिजनिंग असो, कोणता सब्जेक्ट असो, तो झाल्यानंतर त्याला रिवाइज करायचा. समजा मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया शिकवलं, तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले ते कोणी सोडवायचे? मी का तुम्ही? तुम्ही सोडवायचे. आणि त्याच्यात चुकलं काय तर मला विचारा, मी आहे तिथं. तुम्ही निवांत, मग मी पण निवांत. येते लक्षात? असं नाही चालणार. तुम्ही अभ्यास करा, डाऊट आला विचारा. मला कोणतरी टाकलाय कशी क्लिअर, मग दीपाली मॅमने टाकलाय, दीपाली गायकवाड मॅमने. हो सर. हा, तर तुमचा डाऊट पण मॅम मी क्लिअर करतो नेक्स्ट सेशन मध्ये. पण विचारलं बरं वाटतं मला की बाबा आपणच एकट्यावर अडतो, असं होत नाही. ठीक आहे, चला. दोन प्रकारची साधने, एक आहे संख्यात्मक आणि दुसरं गुणात्मक. आता मला सांगा, तंबाखूची पुडी किती रुपयाला रे पोरांनो? बॅटरी आपली जाणार आहे, आपलं लेक्चर इजणार आहे, थोडा वेळ चालेल, चालू द्या, असू द्या. तंबाखूची पुडी किती रुपयाला आहे? टॉबॅको हा 10 ला 10 ते 12 रुपयाला 10 ला आहे. असेल. चला, ते पार्लेजीचा पुडा कितीला आहे? पार्लेजीचा पुडा, 5 or 10. पार्लेजीचा पुडा तेवढाच आहे दीपाली मॅडम, मी सांगतो. 5च रुपयाला आहे आता सुद्धा, 5-5.5 रुपयाला आहे. नाही सर, छोटा झालाय पहिल्यापेक्षा. त्यामध्ये हा, पण मला मला आठवतंय तंबाखूची पुडी. आमची गुरुजी मला नाही सांगितली, गुरुजी, आमची गुरुजी म्हणजे गुरुजी बरं का, आमच्या शाळेत शिक्षक तंबाखू खायचे. हे सच्चा आजा पुडी घेऊन ये, आम्हाला लय भारी वाटायचं, वाव गुरुजी आपलं काम सांगितलंय. मग आम्ही ते 1.5 रुपये हातात घ्यायचा, रांगचिंग रांगचिंग पळत जायचं, पुडी घेऊन यायची. मग गुरुजी असं करायचं, सटाक, म्हणजे तंबाखू खायचं. नीट ऐका मी काय सांगतोय. त्यावेळेस तंबाखूच्या पुडीची किंमत किती होती? 1.5 रुपया. आणि मला वाटतं त्याच्यानंतर 2022ला मी फक्त ऐकलं, आमच्या इथं कोण खात नाही घरात, मी ऐकलं एक माणूस तंबाखूची पुडी घ्यायला आलता, त्याची 14 रुपये किंमत झाली. 14 का 12 रुपये, किती? 12 रुपये. मला सांगा किती टक्के किंमत वाढली रे? पहिली 2 रुपयाला होती, आता 14 रुपयाला झाली. किती टक्के वाढली? हे बघितलं का प्रतीक्षा मॅम? बिस्किट थोडा 5लाचे बिस्किट कमी झालेत. बरोबर आहे, नीट सांगतो. तर ही जी पुडी आहे ना, महाग झाली कारण पुडी इज नॉट गुड फॉर हेल्थ. गुटखा महाग झाला, नॉट गुड फॉर हेल्थ.
म्हणजे सरकार चेनीच्या वस्तू, चेन म्हणजेच काय, लक्झरीज आयटम्स असतील. उदाहरणार्थ वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीन स्वस्त आहे का महाग आहे? महाग आहे. पण निर्माता पुडा, निर्माची उडी तेवढीच आहे 10-12 रुपयाला. माहिती आहे ना तुम्हाला, कपडे धुवायची. म्हणजे कोणत्या वस्तू महाग करायची सरकार ठरवतं. म्हणून मला जर घर विकत घ्यायचंय ना, तर माझा रेट ऑफ इंटरेस्ट 6-7-8% राहतो. कार लोनचा पण 8% राहतो, पण 5 वर्षासाठीच राहतो. 5 वर्षात मला कार लोन फेडावं लागतं. घर माझं 20 वर्ष मी फेडू शकतो. कारण कार कोण घेतो? त्याला माझे पैसे येतात. म्हणजे थोडक्यात ज्याच्याकडे खाऊन पिऊन शिल्लक राहील तो घेतो ना. बरोबर का नाही? क्रेटा घेतोय, स्कॉर्पिओ घेतोय. पण जर एज्युकेशनल लोन स्वस्त असतं का महाग असतं? याला म्हणतात कर्जाचं रेशनिंग. याला काय म्हणतात? कर्जाचं रेशनिंग. आपण रेशनिंग असतं, रेशनिंग होत आहे. म्हणजे एज्युकेशन लोन सस्ता होगा, क्रॉप्स लोन सस्ता होगा, राईट. बचत गट, सेल्फ हेल्पिंग ग्रुप स्वस्त असणार. पर समजा मी जर म्हटलं की मला स्कॉर्पिओ कार विकत घ्यायची आहे, तर त्याला जीएसटी जास्त आहे. म्हणजे किती सीसीचं इंजिन आहे ना, त्यानुसार त्याचा जीएसटी चेंज होत जातो. रोड टॅक्स आहे त्याच्यामध्ये, आरटीओचा टॅक्स आहे, रजिस्ट्रेशन आहे, हे सगळं. हा, आता कत 10% कमी झालंय, पण एवढा कमी नाही झाला. प्रतीक्षा मॅम, व्हेरी गुड. बिस्किट कमी झाली, टॅक्स पण कमी झालाय. बरोबर. हा, त्याच्यातला आता कारवरचा पण कमी केलाय. म्हणजे मला एसी घ्यायचा होता आपल्या क्लाससाठी, तो पहिला कमी होता, आता स्वस्त झालाय. तरी मी काय नाही, मी अजून स्वस्त व्हायच्या बघतोय. स्वार्थ. येते लक्षात तुम्हाला? सांगायचा उद्देश काय पोरांनो, याला म्हणतात कर्जाचं रेशनिंग. काय म्हणतात? कर्जाचं रेशनिंग. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांगतं की द थिंग विच इज हार्मफुल फॉर ह्युमन बॉडी, इट शुड नॉट बी चीप. मग तंबाखू स्वस्त का महाग? महाग. सिगरेट महाग, महाग आहे. वडापाव स्वस्त का महाग? स्वस्त आहे. 12 रुपयाला वडापाव आहे. एक, हा 20, सॉरी 20 रुपयाला आहे. 20-15 पकडून चाला. पण सिगरेट, एक सिगरेट 15-25 रुपयाला एक सिगरेट असते. असं फुकते, धूर काढते, संपून जाते सिगरेट. 20 रुपये. आणि असे चेन स्मोकर्स मला माहिती, मी पाहिलेत की दिवसाच्या 10-10, 15-15 सिगरेट सोडतात. 15 × 20 किती झाले? 300 रुपयाच्या डेली सिगरेट झाल्या. महिन्याची किती झाल्या? 9,000 रुपये. 9,000 रुपये शेतकऱ्याचं घर चालते. मग या सिगरेटची किंमत कमी असावी का जास्त असावी? जास्त असावी, बिकॉज दॅट इज इंजुरियस टू हेल्थ. अँड पीपल आर डुईंग इट. वाय? बिकॉज दे हॅव गॉट दॅट काइंड ऑफ लाईफस्टाईल. मग लाईफस्टाईल तर घे, मग दे पैसे. याला म्हणतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करतं की कशा प्रकारे कर्जाचं रेशनिंग करते हे सुद्धा ठरवलं त्यातून जातं. समजतंय का पोरांनो? क्लिअर आहे का? जस्ट अ सेकंड. हा, आज आहे ना, आज असा विषय झालाय पोरांनो, मी तुमच्याशी बोलतोय पण माझा जीव बारीक होतोय. कारण आपला चार्जर विसरलेला आहे घरी, आणि आपली बॅटरी राहिले 15%. चालेल तोपर्यंत चालू द्या, चालेल ना? बंद पडलं की समजून जा की आपला लॅपटॉप इजला म्हणून. ठीक आहे, तोपर्यंत चालू द्या. नेक्स्ट बघा, चला पुढे बघा. संख्यात्मक साधने आणि गुणात्मक साधने बघा. आरबीआयच्या संख्यात्मक साधनांचा, ज्याला आपण क्वांटिटेटिव्ह मेजर्स म्हणतो, त्याचा प्रत्यक्ष चलनाच्या पैशाच्या संख्येवर, प्रमाणावर, आकारमानावर परिणाम होतो. नीट ऐका, एमपीएससी स्टेटमेंट. आरबीआयची संख्यात्मक साधने ही पैशाची दिशा ठरवतात. चुकी बरोबर, चूक. संख्यात्मक साधने काय ठरवतात? आकारमान ठरवतात. आणि गुणात्मक साधने, ज्याला क्वांटिटेटिव्ह मेजर्स म्हणतो, ते काय ठरवतात? दिशा ठरवतात. दिशा म्हणजेच काय? दिशा म्हणजेच काय की कहा पे खर्च होगा, कहा पे खर्च नाही होगा. बघा, म्हणजे संख्यात्मक साधनांचा वापर करून पत पैशाच्या संख्येवर किंवा प्रमाणावर परिणाम होतो, ज्याला व्हॉल्यूम ऑफ क्रेडिट म्हणतो. आकारमान डिसाईड करतं की पैसा मार्केटमध्ये किती असेल, किती नसेल. दॅट इज डिसाइडेड बाय द क्वांटिटेटिव्ह मेजर्स बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मग क्वांटिटेटिव्ह मेजर्स कोणते? ज्याच्यात नंबर इन्व्हॉल्व आहेत. नंबर कशात इन्व्हॉल्व आहेत? बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, सीआरआर, एसएलआर, एमएसएफ म्हणजे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट. या सगळ्या रेटला आपण संख्यात्मक म्हणतो. मी जे सांगितलं तुम्हाला कळलं नाही, सोडून द्या, मी सांगणार नंतर. पुढे बघा. आणि गुणात्मक साधने म्हणजे आपण गुणात्मक, क्वालिटेटिव्ह मेजर्स.
हे पतचलनाचे आकारमान निश्चित करणे हा नसतो, तर अर्थव्यवस्थेस हानिकारक ठरतील अशा क्षेत्राकडील म्हणजे सट्टेबाजी असेल, अनुत्पादक उपभोग, अनावश्यक वस्तूंचे उत्पन्न इत्यादी चलनपुरवठा रोखणे किंवा त्यांचा ओघ मर्यादित करणे. आणि तो उत्पादक गोष्टी शेती असेल, उत्पादक असेल, सॉरी उद्योग असेल, अशा प्रोडक्टिव्ह गोष्टीकडे वळवणे हा असतो. म्हणजे वळवणे म्हणजेच काय? डायरेक्ट करणे. कळतंय का? कळलं का गिरीश? काय सांग मला. किती लोकांना जास्त फिलॉसॉफिकल वाटतंय का? इज इट दॅट मच डिफिकल्ट? इकॉनॉमिक्स जर कळलं खूप मजा येते. मॅथ्स सारखा सब्जेक्ट आहे पण खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला कळून जाईल. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस लोक म्हणतात की अर्थसंकल्प मांडला, लोकांना काहीच कळत नाही. लोकांना तेवढं कळतं की टॅक्स स्लॅब माहिती असतात. जो एमपीएससीचा अभ्यास करतो, प्रॉपर इकॉनॉमिक्स आवडतात, सगळ्या गोष्टी माहिती असतात की रुपया येणार कसा, रुपया जाणार कसा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला फायद्याच्या ठरतात. आज सगळी गँग ऑनलाईन आले आणि आपले असं झालंय. जाऊ दे आता काय आहे. समजलं का पोरांनो? क्लिअर झालं का? गिरीश कुठे गेलास? आवाज येतोय का रे? नाही कळलं? परत एकदा सांगतो. गुणात्मक साधने. मग तंबाखूची रक्कम वाढवणे. समजा मी असं म्हटलं की मार्केटमध्ये रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीजची किंमत वाढली किंवा कारची किंमत वाढली, रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसीने वाढवली. हे रिझर्व्ह बँकेचे गुणात्मक साधन आहे का संख्यात्मक साधन आहे सांगा. हम्म? तर गुणात्मक. हम्म. गुणात्मक आहे. अनावश्यक खर्च आहे. कार गरजेची आहे का? आहे गरजेची. पण कार नाही नाही तर कोण मरतंय का? नाही. पण एज्युकेशन गरजेचं आहे. म्हणजे हे गुणात्मक साधन झालं. पण समजा समजा एखाद्या बँकेचा बँक रेट एकदम वाढला किंवा कमी केला, जास्त केला, हे काय झालं? एनिथिंग दॅट इज रिलेटेड विथ नंबर, ज्याला आपण म्हणतो क्वांटिटेटिव्ह मेजर, संख्यात्मक साधनं म्हणतात. आता संख्यात्मक साधनं तुम्हाला कळत नसेल कारण मी तुम्हाला काहीच नाही सांगितलं. आय हॅव नॉट टॉक द सिंगल वर्ड रिगार्डिंग CRR, SLR, बँक रेट, रेपो रेट, काहीच नाही बोललो. म्हणून तुम्हाला थोडं कन्फ्युजिंग वाटेल. मी याला जास्त वेळ देईल. इकॉनॉमिक्स समजून घ्या तुम्ही. खूप भारी आणि खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. कारण याच्यावर आपल्या देशाचं पूर्ण चलन व्यवस्था अवलंबून असते. पुढे गा. संख्यात्मक साधनं पहिलं कोणतं आहे पोरांनो? बँक रेट. तर आपण बँक दर असं म्हणतो. पहिलं काय आहे? बँक रेट, बँक दर. आरबीआय कायदा आपल्याला माहिती आहे 1934च्या कलम कितीनुसार? 39 नुसार. म्हणजे आरबीआयच्या कोणत्या कलमानुसार बँक रेट जाहीर केला जातो? कलम 39 नुसार. आणि हा दर असा असतो की ज्या दराने आरबीआय व्यापारी बँकांच्या हुंड्या, विनिमय पत्र व इतर व्यापारी विपत्रांची पुनर्वटवणूक करत असते. म्हणजे ज्या थोडक्यामध्ये काय तर व्यापारी बँकांना ज्या पद्धतीने कर्ज पुरवठा केला जातो, म्हणून त्या दराला रिडिस्काउंट रेट म्हणजे पुनर्वाटपाचा दर असं म्हटलं जातं. म्हणजेच आरबीआय व्यापारी दरांना, हे आपल्या साध्या गरीब लोकांसाठी साध्या भाषेत, आरबीआय व्यापारी बँकांना ज्या दराने अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा करते त्याला बँक रेट असे म्हणतात. तर इन शॉर्ट, बँक रेट इज नथिंग. इट इज अ काइंड ऑफ अ रेट अकॉर्डिंग टू विच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अलॉट्स राईट शॉर्ट टर्म लोन टू द कमर्शियल बँक्स इन इंडिया. येते लक्षात? याला बँक रेट असं म्हणायचं. बरोबर? मग समजा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया समजा ही समोर बसले, ऋषी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. तुम्हाला म्हटलं सर तुमची माझी बँक आहे, मेमणे मेमणे बँक, झोरे झोरे बँक, सायली सायली बँक, 3 बँका बसल्यात. त्यांना म्हणले ठीक आहे, मार्केटमध्ये 8% रेट आहे. पुढच्या 2 महिने सांगितले की 2% वाढला, 10% झाला. बँक रेट किती टक्के झाला? 10% वाढला. 2% झाला ना, 10% केला. मग मला सांगा, हा वाढवण्याचा उद्देश काय होता? महागाई कमी करणे का महागाई वाढवणे? बघा, पहिला 8% होता, आता 2% वाढवला, 10% केला. पर्पज आहे महागाई कमी करणे का वाढवणे?
गिरीश, हं? काय वाटतं? अश्विनी मॅम, कोण सांगेल? रेट ऑफ इंटरेस्ट वाढवला. एक्झॅक्टली, महागाई कमी करणे. कारण पहिला कमी केलं. 8% होता, आता किती केलाय? 10%. पहिल्यांदा 100 लोक लोन घेणार होते, आता म्हणतात नको, कर्ज पुरवठा महाग झाला, आता 50च लोक लोन घेणार. 50 लोक लोन घेतलं तर 50 लोक कमी पैसा जनरेट करणार. पैसा कमी जनरेट झाला, लोकांच्या हातात पैसा नसेल तर डिमांड वाढेल का कमी होईल? कमी होईल. कमी अगर होईल. डिमांड डिमांड घटेगी तो प्राइस भी घटेगी. कळलं का? किती लोकांना कळलं? समजलं का आप्पा? हं? समजलं सगळ्यांना? क्लिअर? थोडं थोडं कळलं का? म्हणजे बँक रेट कोणाला, बँक रेट आरबीआय काय करतं? शॉर्ट टर्म लोन कुणाला प्रोव्हाइड करतं? कमर्शियल बँकांना प्रोव्हाइड करतं. जर तो बँक रेट कमी असेल, समजा बँक म्हटलं, इकडे बघा, बँक म्हटलं पहिले बँक रेट हुआ करता था 8%, अभी करेंगे किती? 6%. का बरं? मग 6% जर बँक रेट केला तर महागाई वाढेल का कमी होईल? वाढेल. कारण वाढेल, जास्त वाढेल. लोक लोन घेतील. लोन सस्ता हो गया, चलो लोन लेंगे, चलो लोन लेंगे, बिजनेस करेंगे, लोगों को काम पे रखेंगे, काम पे रखे हुए लोग भाग भाग के सैलरी लेके मार्केट में जाएंगे, शॉपिंग करेंगे, ब्यूटी पार्लर जाएंगे, सलून जाएंगे, पिज्जा खाएंगे, बर्गर खाएंगे, सबका धंधा बढ़ेगा, सबके लिए जॉब ओपन हो जाएंगे. जो जॉब मिला हर कोई सैलरी के बाद फिर भागेगा, फिर शॉपिंग करेगा, फिर शॉपिंग करेगा, सबका धंधा बढ़ेगा, सबका धंधा बढ़ेगा, डिमांड बढ़ेगी, प्रोडक्शन बढ़ेगा, फैक्ट्री में वर्कर की तादाद बढ़ेगी, वर्कर के पॉकेट में पैसा होगा, वो शॉपिंग करेंगे, इकॉनॉमी भागेगी. कळते का? समजते का? म्हणजे बँक रेट कमी जास्त करून ते काय करते? महागाई कमी करते किंवा जास्त करते, हे तुम्हाला कळलं पाहिजे. असं समजतं. एक्झाम मध्ये फिरून प्रश्न विचारला मग हा, हे बरोबर, तुम्ही अतिशय देवाच्या वाणीचा प्रश्न विचारलाय तुम्ही, की असं समजतं नंतर कळत नाही. हे का कळत नाही याचं कारण एकच आहे, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर अनालिसिस न करणे. आता मी महागाई म्हणतोय, पण तिथे वेगळे शब्द असतात. त्याला काय म्हणतो, अपस्फीती, अवस्फीती, का हो, असले शब्द आहेत ना ते. मग ते शब्द काय आहेत ते पण बघून घ्या. आणि ते शब्द इंग्लिशपेक्षा अवघड वाटतात. अवस्फीती, अपस्फीती, असं काय काय, आय डोंट रिमेंबर दॅट वर्ड. मी सांगेन तुम्हाला. ठीक आहे, थोड्या प्रमाणात कळलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पुढे जाऊ. मध्येच इफ दिस मीटिंग टर्न टर्न्स ऑफ ॲब्रप्टली टेक इट ग्रांटेड दॅट बिकॉज ऑफ बॅटरी इश्यू तो बंद होईल. चालेल, तो पण चालू द्या. किती टक्के सांगा पूर्ण? अजून अजून 8%. 8% म्हणजे 5 मिनिटं चालेल. आणि हे असं झाले फर्स्ट टाइम आपल्या बरोबर, नाही झालं पाहिजे नेक्स्ट टाइम. हा, रेकॉर्डिंग चालले ना? रेकॉर्ड, हा पोरांनो, ऐका की, मध्ये जर मीटिंग बंद झाली ना तर रेकॉर्डिंग आपलं थांबून जाईल. मी काय म्हणतो, आपण आता थांबू, चालेल ना? सॉरी बरं का, ऍक्च्युली मी लेट हो जॉईन सर, केले, चालेल. 45 मिनिटच घेतोय. चार्जर राहिला माझा. आता जर नाही थांबवलं तर ते मीटिंग जर बंद झाली आपलं, तर रेकॉर्डिंग सगळं डूस होऊन जाईल. चालेल? तर उद्या एक जास्त वेळ घेतो जरा, मी उद्या लवकर येतो. सॉरी, मीटिंग लवकर सोडतोय. भेटू आपण उद्या. बाय बाय.